नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल। यामध्ये आपण व्यक्तिमत्व विकृतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहत आहोत। पहिला प्रकार आपण पाहिला आणि तो म्हणजे एकलकोंडा स्वभाव। असाच दुसरा प्रकार आहे संशयी स्वभाव, ज्याला DSM-5 मध्ये पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे। संशय आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी येतो। असा संशय येणं हे आवश्यक आहे। संशय आला तरच आपण आवश्यक ती काळजी घेऊ शकतो, फसवले जाणार नाही। पण हा संशय खूप टोकाचा ज्यावेळी होतो त्यावेळी ती व्यक्ती दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीबरोबर नातं निर्माण करू इच्छित नाहीत। नातं असेल तरी देखील त्या व्यक्तीबद्दल तिच्या मनात खूप विचार येत असतात। मग स्त्रीला नवऱ्याच्या बद्दल विचार येत असतात आणि पुरुषाला पत्नीच्या विषयी, तिच्या एकनिष्ठतेच्या विषयी मनात संशय येत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं नातं हे अधिकाधिक त्रासदायक, तणावाचं होतं। असा स्वभाव विकृती असणारी माणसं आमच्याकडे थेरपी घेण्यासाठी फारशी येत नाहीत, कारण त्यांना डॉक्टरवर देखील विश्वास नसतो। ती शक्यतो स्वतःच गुगल करून कुठून तरी माहिती घेऊन काही आजार त्यांना झाला, त्रास झाला तर स्वतःच औषध घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते। कारण डॉक्टर देखील फसवतात, अनावश्यक औषधे देतात, उगाच तपासण्या करायला लावतात असं त्यांना ठामपणे वाटत असतं। मात्र जसं त्यांना डॉक्टरांबद्दल असे विचार येत असतात तसेच स्वतःच्या बायकोबद्दल येत असतात, स्वतःच्या नवऱ्याबद्दल येत असतात आणि अशी माणसं आपल्या जोडीदारावर सतत जणू काही CCTV बसवल्यासारखा वॉच ठेवत असतात। दर अर्ध्या तासानं फोन करून कोणाबरोबर आहे, तू कुठे आहे असं विचारत असतात। ज्यावेळी ऑफिसमध्ये नवरा जातो आणि त्याच्या सेक्रेटरीशी काही बोलतो, जे त्याला बोलणं आवश्यक असतं, तर त्याचा देखील संशय या त्याच्या पत्नीला येतो आणि त्यामुळे ती खूप भांडणं करते आणि त्याचा परिणाम जोडीदारावर होतो। आणि असे जोडीदार आमच्याकडे थेरपी घ्यायला येतात त्यावेळी त्यांना आम्हाला हे सांगावं लागतं की कदाचित तुमच्या जोडीदारामध्ये अशा पद्धतीची पर्सनॅलिटी डिसऑर्डर असू शकेल। अशा पर्सनॅलिटी डिसऑर्डरचं निदान करण्यासाठी सायकियाट्रिस्टकडे जाऊन ती टेस्ट द्यावी लागते। पण आपण अंदाज करू शकतो की सतत सर्वांबद्दलचा असा संशय मनात असणं ही एक स्वभाव विकृती आहे आणि अशी स्वभाव विकृती असेल तर त्याचा त्या व्यक्तीला देखील खूप त्रास होत असतो। कारण अनेकदा आपल्याला अन्य माणसांचं सहकार्य घ्यावं लागतं, पण अशी माणसं असं सहकार्य घेऊच शकत नाहीत। याचं कारण अन्य माणसं ज्यावेळी आपल्याशी नातं जोडत असतात त्यामध्ये त्यांचा काही ना काही स्वार्थ आहे। ती आपल्याकडे फसवण्यासाठीच, आपल्याला फसवण्यासाठीच आपल्या जवळ आलेली आहेत असं यांना वाटत असतं आणि त्यामुळे ती दुसऱ्या माणसांशी नातं जोडूच शकत नाहीत, जोडू इच्छित नाहीत। ही एकट्यानं त्यांना राहायचं असतं असं नाही, म्हणजे ती एकलकोंडी नसतात। मात्र संशयाचा विचार जो त्यांच्या मनात येतो तो इतका प्रभावी असतो की त्यामुळे ती दुसऱ्या माणसांशी नातं जोडू इच्छित नाहीत। मग हा जोडीदारावरचा संशय असेल, आपल्या मुलांवरचा संशय असेल, मित्रांवर संशय असेल। खरं तर यांचे खरे मित्र होऊच शकत नाहीत, कारण मित्र हे सुद्धा सगळे स्वार्थासाठीच आपल्या जवळ आलेले आहेत असं त्यांना वाटत असतं। लहानपणापासून असा जर स्वभाव आहे तर त्याचा अंदाज पालकांना येऊ शकतो आणि त्यावर वेळीच त्यांनी काम करणं आवश्यक आहे। कोणतीही स्वभाव विकृती ही वयाच्या 18 वर्षानंतरच तिचं निदान करता येतं, पण त्याची बीज ही लहानपणापासून दिसू शकतात आणि अशी स्वभाव विकृती आहे का याचा अंदाज घेण्यासाठी पालकांनी भावनिक सजगता विकसित करणं आवश्यक आहे। मुलांना कोणकोणत्या गोष्टीचे संशय येतात, कोणकोणत्या भावना त्यांच्या मनात येतात, हे जर पालकांना समजू शकलं तर वेळीच ते या संशयी व्यक्तिमत्वाचं जो काही वृक्ष नंतर निर्माण होऊ शकतो, विषवृक्ष निर्माण होऊ शकतो आणि त्या व्यक्तीला देखील ते खूप आयुष्यभर त्रासाचं होतं, ते आपण वेळीच थांबवू शकतो। त्या विषवृक्षाची जी काही बीज आहेत ती काढून टाकू शकतो आणि हे शक्य होण्यासाठी मनात येणारे विचार आणि भावना यांची जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जी संशयी व्यक्ती असतात ही स्वतःवर होणारी टीका अजिबात सहन करू शकत नाहीत। त्यांना खूप राग तीव्र येतो,
एकलकोंड्या माणसांना दुसऱ्या माणसांच्या कॉमेंट्सचा फारसा परिणाम होत नाही, कारण दुसऱ्या माणसांना ती महत्वच देत नाहीत. संशयी वृत्तीची माणसांना दुसरी माणसं हवी असतात, पण ती माणसं आपल्याला फसवतील अशी भीती त्यांना वाटत असते. आणि त्याचबरोबर अन्य माणसं आपल्याबद्दलच काहीतरी बोलत असतात, गॉसिपिंग करत असतात, माझ्याबद्दलच चर्चा करत असतात असं देखील त्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे ती अकारण अन्य माणसांवर चिडत राहू शकतात. स्वतःलाच अधिक महत्त्व देणं, स्वतःच्या हितालाच महत्त्व देणं आणि दुसऱ्या माणसांकडे सतत एका ठराविक दृष्टिकोनातून पाहणं, ही जी वृत्ती आहे यामधूनच ही संशयी वृत्ती निर्माण होत असते. लग्न झाल्यानंतर अशी जर संशयी वृत्ती असेल तर त्यांचं जे वैवाहिक नातेसंबंध हे खूपच तणावाचे होतात. केवळ अनैतिक संबंधांबद्दलच त्यांना शंका येतात असं नाही, तर आर्थिक संबंधांविषयी देखील त्यांना शंका येत असतात. आपला जोडीदार आपले पैसे चोरतो, खर्च करतो, असे संशय देखील अशा माणसांना येऊ शकतात. आणि तो केवळ संशय या पातळीवर न राहता त्यांना त्याचा ठाम विश्वासच असा वाटत असतो की दुसरी व्यक्ती ही माझा गैरफायदा घेते आहे. आणि असे जर विचार आपल्या मनात येत असतील तर विचार हे सत्य नाही याचं भान आपल्याला ठेवायला हवं. संशय येणं वाईट नाहीये. एखादी माणूस खरंच आपल्याला फसवण्यासाठी जवळ आलेला असू शकतो आणि त्यामुळे ती शक्यता आहे हे गृहीत धरायला हवं. आणि अशा वेळी त्या माणसाची वागताना अधिक काळजीनं वागायला हवं. पण सर्वच माणसं आपल्याला फसवायला आलेली आहेत असे विचार जर आपल्या मनात येत असतील तर तो विचार हा उपयोगी नाही, तो विचार त्रासदायक आहे. अशा विचारामुळे आपण नातेसंबंध जोडू शकत नाही, दुसऱ्याची मदत घेऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपली जी उन्नती, विकास आवश्यक आहे तोच होत नाही. कारण विकास व्हायचा असेल तर अनेक माणसांनी एकत्र येऊन काम करावं लागतं. आणि जर माझ्या मनात दुसऱ्याच्या हेतूंविषयी सतत शंका असेल तर मी दुसऱ्यांबरोबर चांगलं कामच करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये देखील असे संशयाचे विचार येत असतील तर ते विचार म्हणजे एक शक्यता आहे हे गृहीत धरायला हवं. आपल्याला पूर्वानुभव असे काही आले असतील तर अशा माणसांबरोबर किती संबंध ठेवायचे हा निर्णय आपण घेऊ शकतो. पण सर्वच माणसांबद्दल असे विचार येत असतील आणि जे काही विचार आहेत ते सत्यच आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपली वाटचाल हळूहळू स्वभाव विकृतीकडे होत आहे हे आपण देखील लक्षात घ्यायला हवं. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असू शकतात, तर त्यांच्याशी कसं वागायचं हे देखील आपण समजून घ्यायला हवं. अशा वेळी ती माणसं जी काही कॉमेंट्स करतात, आपल्यावर जी काही टिप्पणी करतात, आपल्यावर जो काही अविश्वास दाखवतात, तो त्यांच्या स्वभाव विकृतीचा भाग आहे हे मान्य करून त्यांना आपल्याला क्षमा करता यायला हवी. त्यांच्याबद्दलचा राग मनात धरून ठेवलं तर आपण देखील विकृतीकडे, भावनिक विकृतीकडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे एखाद्या माणसामध्ये अशा प्रकारची संशयी वृत्ती आहे, मानसिक विकृती आहे, ती विकृती दूर होवो असा करुणाभाव आपण मनात काही वेळ जर धरून ठेवला तर त्या माणसाचा जो आपल्याला राग येत असतो तो हळूहळू कमी होऊ शकतो. अन्यथा आपली सगळी जी काही विचार करण्याची जी काही पद्धत आहे ती त्या अन्य माणसालाच केंद्रस्थानी ठेवून होत असते. हे जर टाळायचं असेल तर आपल्या आजूबाजूला जर अशा पद्धतीची व्यक्ती असेल तर त्याचं भान आपण विकसित करायला हवं आणि त्या व्यक्तीविषयी देखील मनात काही वेळ करुणाभाव धारण करायला हवा.